राहुल गांधी यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घेत होते असं वक्तव्य 2022 मध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावरती असताना केलं होतं। या प्रकरणामध्ये लखनौ कोर्टात राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। सुनावणीच्या दरम्यान लखनौ कोर्टानं 200 रुपयांचा दंड राहुल गांधी यांना ठोठावलेला आहे। त्यासोबतच 14 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसं न केल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचाही इशारा दिलाय। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, नेमकं काय म्हटलेलं आहे कोर्टानं? आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून राहुल गांधी हे सतत सावरकरांच्या विरोधात बोलत आलेले आहेत आणि 17 डिसेंबर 2022 मध्ये अकोलामध्ये त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सावरकरांवरती वादग्रस्त विधान केलं होतं। त्यांनी सावरकरांना इंग्रजांचा नोकर आहे, तो इंग्रजांकडून सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत होते असं म्हटलं होतं। तर याच्या विरोधात लखनौ कोर्टामध्ये नृपेंद्र पांडे यांनी एक तक्रार दाखल केली होती। तर त्याची सुनावणी आज झाली। त्यामध्ये न्यायालयाने आणि ह्याच्या अगोदरही सुनावणी झाल्या, पण प्रत्येक वेळेला राहुल गांधी गैरहजर राहायचे। तर आज कोर्टाने राहुल गांधींना कडक आदेश दिलेले आहेत। 200 रुपयाचा दंड तर ठोठावलाच आहे, परत कडक आदेश देऊन सांगितलेलं आहे की 14 एप्रिल 2025ला त्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिलं पाहिजे आणि त्या सुनावणीत त्यांनी भाग घेतला पाहिजे। जर ते यावेळेला हजर राहिले नाहीत तर त्यांच्यावरती कठोर कारवाई अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की सत्यकी सावरकर जे आहेत त्यांनी राहुल गांधींविरोधात याच प्रकरणी एक खटला दाखल केलेला जो पुण्यामध्ये सुरू आहे। तर त्याची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ह्या सावरकरांच्या वक्तव्यावरून राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता जास्त दिसत आहे। अमोल, चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।